हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, लास्ट टाइम आपण आहे ना डेल्टा बद्दलचा पूर्ण ट्युटोरियल व्हिडिओ बनवला होता आणि भरपूर लोकांची रिक्वेस्ट होती की कॉइन चा पण असाच व्हिडिओ येऊ दे, म्हणजे याच्यामध्ये सगळी माहिती असेल कॉइन DCX बद्दलची. तर आजचा व्हिडिओ आहे स्पेशली फॉर कॉइन DCX युजर्स. तुम्हाला सगळी माहिती पूर्णपणे बघायला भेटेल की ह्याचे वॉलेट्स काय असतात, कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकतो, लॉट साईज कसे असते, सगळ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला व्यवस्थित भेटतील. ओके, सो जास्ती वेळ न घालवता, लास्ट व्हिडिओ खूप जास्ती लेंदी झाला होता, सो जास्ती वेळ न घालवता डायरेक्टली आता प्लॅटफॉर्मवरती जाऊया आणि डायरेक्टली चेकआउट करूया. सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की वेब प्लॅटफॉर्म आपण आता बघणार आहे, म्हणजे पीसी साठीचं कॉइन DCX यूज करणार आहे, पण मोबाईलचं ऍप्लिकेशन खूप सुंदर आहे आणि खूप फॅन्टॅस्टिक आहे. पुढच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी मोबाईलसाठी पण जे ऍप्लिकेशन आहेत ते कव्हर करणार आहे, डेल्टा एक्सचेंज असू दे किंवा कॉइन DCX असू दे. ओके, आणि जर तुम्ही आपल्या रेफरल थ्रू अकाउंट ओपन करताय ना, तर तुम्हाला 10% ची फीज कमी लागते. ही सिंपल गोष्ट आहे. ज्यांना अकाउंट्स ओपन करायचे आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. अकाउंट ओपन करा. कॉइन DCX मध्ये करू शकता किंवा डेल्टामध्ये. जर तुम्ही आपल्या अंडर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला फी कमी लागणार आहे. प्लस तुम्हाला VIP ग्रुपमध्ये पण ऍड केलं जाईल. ओके, तो जास्ती वेळ न घालवता चला आता स्क्रीनवरती बघूया. सो मी या ठिकाणी कॉइन DCX लॉग इन करून घेतलंय. तुम्ही पण लॉग इन करून घ्या. जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन कराल तुम्हाला याप्रमाणे दिसेल. सो तुम्हाला काय करायचंय, बेसिकली हे जे प्लॅटफॉर्म आहे तो कॉइनचा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता BTC मध्ये, कुठले पण क्रिप्टो कॉइन्समध्ये, तेव्हा तुम्हाला याप्रमाणे प्लॅटफॉर्म दिसतो. पण आपल्याला काय करायचं, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये, कारण की इन्व्हेस्टमेंटला 30% टॅक्स असतो. ट्रेडिंगला टॅक्स लागत नाही. ओके, सो इथं काय करायचं, तुम्हाला ट्रेडवरती क्लिक करायचे. इथं कॉइन्स आणि फ्युचर्स आहे. सो तुम्हाला इथे फ्युचरवरती क्लिक करायचं आहे. फ्युचरवरती क्लिक केल्यानंतर एक वेगळाच प्लॅटफॉर्म ओपन होतो, जो की एक्झॅक्टली सिमिलर डेल्टा सारखा दिसतोय बघा. ओके, सो मला बाकीच्या गोष्टी मला वाटत नाही की सांगावे लागतील तुम्हाला. बेसिक गोष्टी मी नाही सांगत इथं, की लाईक चार्ट कसा ओपन करायचे वगैरे वगैरे गोष्टी त्या एवढ्या इम्पॉर्टंट नाहीत. बाकी तुम्ही चार्ट मोठा करू शकता वगैरे, सेव्ह करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. ओके, ठीक आहे. सो या ठिकाणी काय आहे की एकदम शॉर्टकट कीज इथं दिलेले आहेत त्यांनी. म्हणजे वरती जे आहेत बघा, इथे BTCचा चार्ट ओपन करून दिलाय. म्हणजे इथं तुम्ही जेव्हा क्लिक करता, म्हणजे एक लाईक तुम्हाला आठवतं एक्सनेस मध्ये पण सेम बघा असंच होतं काहीतरी. तर या ठिकाणी तुम्ही BTCचा चार्ट ओपन केला, तुम्हाला ETHचा म्हणजे इथेरियमचा करायचे पटकन ओपन, तर तुम्ही ETHचा करू शकता या ठिकाणी. तुम्हाला गोल्डचा ओपन करायचे, लगेच गोल्डचं तुम्ही या ठिकाणी करू शकतात. ओके, सो म्हणजे एक फेवरेट जे सिम्बॉल्स असतात ना, ते ऑटोमॅटिकली त्यांनी वरतीच दिलेत. तो तुम्हाला काय करायची गरज नाहीये. प्लस तुम्हाला सिल्वर ऍड करायचे, तुम्ही सिल्वर पण ऍड करू शकता. येस, डेल्टामध्ये जसं आपण गोल्ड आणि सिल्वर ट्रेड करू शकतो, तसंच सेम तुम्ही गोल्ड आणि सिल्वर कॉइन DCX मध्ये सुद्धा ट्रेड करू शकता. तर ही एक चांगली गोष्ट आहे. ओके, आता पुढे जाऊया. ह्याच्या पुढे आपल्याला बघायचं काय, ट्रेड कसं करायचं. फ्युचर्स ट्रेड करून तुम्हाला दाखवतो आणि ऑप्शन्स पण ट्रेडिंग करून दाखवतो. ह्याच्यामध्ये फंड्स जास्ती नाहीयेत, पण फंड्स आपण बघू काय करायचं. ओके, एक सिंपल गोष्ट पहिला क्लिअर दाखवतो. मी पोर्टफोलिओवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे ते कॉइन वॉलेट, फ्युचर वॉलेट, ऑप्शन वॉलेट, INR वॉलेट, क्रिप्टो डिपॉझिट, क्रिप्टो विड्रॉल, क्रिप्टो वॉलेट. ह्याच्यामध्ये ना, बिकॉज इकडे स्पॉट ट्रेड करता येतो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करता येते, त्याच्यामुळे एवढे सारे फीचर्स त्यांनी दिलेले आहेत. पण एवढं जास्ती कॉम्प्लेक्स नाहीये हे. ओके, मी सिंपल सांगतो. कॉइन वॉलेट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा कॉइन वॉलेटमध्ये पैसे ऍड करायचे. फ्युचर वॉलेट म्हणजे जेव्हा तुम्हाला फ्युचर्समध्ये ट्रेडिंग करायचं असतं तेव्हा तुम्ही फ्युचर वॉलेटमध्ये पैसे ऍड करू शकता. जेव्हा तुम्हाला ऑप्शन्स ट्रेडिंग करायचे असतं तेव्हा ऑप्शन्स वॉलेटमध्ये तुम्ही पैसे ऍड करू शकता. INR वॉलेट म्हणजे काय, जेव्हा पण आपण पैसे ऍड करतो तेव्हा INR वॉलेटमध्ये असतात आणि हे पैसे तुम्ही ट्रान्सफर करू शकतात. आता एक्झाम्पलसाठी घेऊया की मला ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करायचे, तर मी INR वॉलेटवरती क्लिक करतो. थोडं झूम करतो पेज, म्हणजे तुम्हाला एकदम ना क्लिअर दिसेल. ओके, ओके, सो आता आपला फंड आपल्याला दिसतोय. किती रुपये फंड आहे आपला, ₹274 फंड आहे. राईट, आता आपल्याला कशामध्ये ट्रेडिंग करायचे हे समजून घ्या पहिलं. तर मला ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करायचे. तुम्हाला काय करायचे, ऑप्शन्सवरती क्लिक करायचे. ते बघा कॉइन वॉलेट आहे, फ्युचर वॉलेट आहे, ऑप्शन वॉलेट आहे. तुम्ही ऑप्शन वॉलेटवरती क्लिक करा. ठीक आहे, इथं ऍड INR म्हणजे फंड ऍड वरती क्लिक करा. ठीक आहे, ऍड केल्यानंतर बघा इथे दिसतंय ऑप्शन वॉलेट टू ऑप्शन वॉलेट फ्रॉम कुठून, तर INR वॉलेट म्हणजे माझं जे मेन बॅलन्स आहे तिथून मला ऑप्शन्समध्ये ट्रान्सफर करायचे. ठीक आहे, सो मला करायचे किती, 274.63, म्हणजे सगळे पैसे मला ट्रान्सफर करायचे. तर फक्त येस करा. येस केल्यानंतर माझे पैसे जे आहेत ते आता ऑप्शन वॉलेटमध्ये आलेले आहेत. ओके, तुम्हाला सुरुवातीला थोडं कॉम्प्लेक्स वाटेल, पण 1-2 वेळा क्लिक काय वाटणार नाही. ओके, परत पोर्टफोलिओवरती क्लिक करूया आणि आता ऑप्शन वॉलेट मी तुम्हाला दाखवतो एकदा. कुठे गेले फ्युचर वॉलेट, ऑप्शन वॉलेट कुठे गेलं, ऑप्शन्समध्ये आले का पैसे आपल्याला. आता ऑप्शनमध्ये ₹274 दिसतात. राईट, पहिले आपल्याला कुठे दिसायचे, INR मध्ये दिसायचे, फंड्समध्ये दिसायचे. ठीक आहे, आता आपण काय करूया, परत एकदा आता ट्रेड करायला सुरुवात करूया. मला आता काय करायचे, ऑप्शन्स ट्रेड करायचे. ओके, ऑप्शन्स ट्रेड करताना ही आपली ऑप्शन चेन आहे BTCची.
त्याच्यानंतर ETH, इथेरियमची पण ऑप्शन चेन आणि सोलानाची सुद्धा इथं ऑप्शन चेन तुम्हाला बघायला भेटते. ठीक आहे. तुम्हाला जेव्हा बास्केट क्रिएट करायचं असतं, म्हणजे कॉल पुट एकत्र बाय करायचे असतात, तेव्हा तुम्ही इथे बास्केट क्लिक करू शकता, जे की मोबाईलला चालू आहे आता, पण इथं पीसीला कमिंग सून दाखवतंय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर ठीक आहे. मला काय करायचं आता, मला BTCमध्ये ना एखादा ऑप्शन बाय करायचा आहे. डेल्टामध्ये 5:30 वाजताची एक्सपायरी असते ना, इथे 1:30 वाजताची एक्सपायरी असते. मग 1:30 वाजताची एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट काय झालंय आता, ह्याच्यामध्ये लिक्विडिटी कमी झाली आहे. म्हणजे पुढचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला ट्रेड करायला पाहिजे. म्हणजे लिक्विडिटी आहे, पण जी सेम डेची एक्सपायरी त्याच्यामध्ये लिक्विडिटी चांगली दिसते मला या ठिकाणी. ठीक आहे. तुम्हाला एखादा प्रीमियम बाय करून दाखवायची तुम्हाला. सो 65,500चा मी ॲड करतो. 66,500 मध्ये 90 आणि 95 म्हणजे $5चा गॅप आहे, जो की ओके. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं तेवढी प्राइस चालते. मग मला काय करायचं आता, मला चार्ट तर माहीत नाही की चार्ट काय चाललाय. मी जस्ट तुम्हाला करून दाखवतो. ओके. सो 90 मी लिमिट प्राइस इथं सिलेक्ट केली. तो आपण लिमिट प्राइस टाकली 90 आता. आता या ठिकाणी 100 लॉट म्हणजे 1 बिटकॉइन असतो. 100 लॉट जर मी बाय करायला गेलो, तर माझ्याकडे पैसे नाहीयेत. ₹10,000 लागतात या ठिकाणी. पण माझ्याकडे अकाउंटवरती एवढे पैसे नाहीयेत. आता सिंपल कॅल्क्युलेशन मी तुम्हाला हे सांगतो. जर मी 100 लॉट बाय केले, म्हणजे 1 बिटकॉइन मी बाय केला. ₹90 ला प्रीमियम मी बाय केला. ₹90 प्रीमियम 100 गेला. 100 गेल्यानंतर मला किती प्रॉफिट होणार? मला $10 प्रॉफिट होणार. $10 म्हणजे $1 किंमत इथं किती आहे या प्लॅटफॉर्मवरती? माईट बी ₹100 पकडून चला. म्हणजे मला ₹1,000 प्रॉफिट होणार जर 90चा 100 गेला. आता मला ₹1,000 प्रॉफिट होणार $10च्या डिफरन्सवरती. आणि जर समजा मी 10च लॉट घेतले. 10 लॉट घेतल्यानंतर आता मी 10 लॉट घेतले म्हणजे 0.10 BTC मी घेतलं. मग 90चा जर प्रीमियम 100 गेला, तर मला पहिलं किती भेटायचे? $10 भेटायचे. पण आता किती भेटणार? $1 भेटणार. ओके, समजून घ्या. हे कॅल्क्युलेशन एकदम सिंपल आहे. आता मी एकच लॉट तुम्हाला मी करून दाखवतो एक्झाम्पलसाठी. तुम्हाला जर हे समजलं नाही कॅल्क्युलेशन, तर काय करायचं? खूप सिंपल आहे. जसं आपण डेल्टामध्ये करतो ना, सेम तसंच कॅल्क्युलेशन. तिकडे 1000 लॉट म्हणजे 1 BTC, इथं 100 लॉट म्हणजे 1 BTC आहे. ओके. इथे ॲड TPSL वरती क्लिक करा. जर तुम्हाला समजलं नाही तर ॲड TPSL वरती क्लिक करा आणि ॲग्री करा पहिलं तर. आणि त्याच्यानंतर काय करा, की तुमचा ₹90 प्रीमियम बाय आहे, राइट? मी जर ₹80 एसएल ठेवला, तर माझं किती नुकसान होऊ शकतं ते दाखवतंय, जे की ₹10 होणार. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, समजा मी आता परत तुम्हाला करून दाखवतो. मी जर 100 लॉट घेतले, हे बघा, आणि ॲड TPSL वरती गेलो आणि मी $10चा जर लॉस ठेवला, म्हणजे 80ला एसएल ठेवला, तर मला ₹1,000 लॉस होऊ शकतो, जे की मी तुम्हाला सुरुवातीला क्लिअर केलं, की ₹100 इथं तुम्हाला 1 USDT बसतो. ओके. याप्रमाणे आहे. म्हणजे $1ची किंमत म्हणजे ₹100. म्हणजे $10चं तुमचं नुकसान झालं, तर तुम्हाला ₹1,000 या ठिकाणी लॉस होऊ शकतो. आणि 90चा जर प्रीमियम 110 गेला, तर ₹2,000 तुम्हाला ऑब्व्हियसली प्रॉफिट होणार. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे. काहीही अवघड नाहीये. ओके. आता मी काय करतो, एक प्रीमियम तुम्हाला मी बाय करून दाखवतो. ठीक आहे. आता या ठिकाणी मी काय करतो, एक लॉट तुम्हाला बाय करून दाखवतो. बाय केला. ओके. बाय झाली. इथं ऑर्डर आपली आलेली आहे. ओके. या ठिकाणी दिसते ॲक्टिव्ह ₹2 मी मायनस चाललोय. ठीक आहे. ॲड TPSL वरती क्लिक करूया. एक काम करूया, जर चार्ट ओपन करता येतो का बघू आपण पहिलं तर. हा माझा चार्ट आहे. ओके. आणि 5 मिनिटाची टाईम फ्रेम लावतो. या ठिकाणी माझं ह्याच्यामध्ये माझं बायिंग झालंय. मला एसएल किती लावायचे? मी बाय केलाय समजा, तर मला एसएल लावायचे या ठिकाणी ₹56चा. जे की मी तुम्हाला कॅल्क्युलेशन पहिलेच सांगितलंय, पण मला वाटतं की मी छोटासा एसएल देतो, एवढा नको मोठा द्यायला. ₹70चा एसएल दिला तर मला किती ₹20चं नुकसान आहे. आणि समजा मी 90ला बाय केले ना, 130ला जर माझं टार्गेट ठेवलं, तर मला ₹40चा फायदा होऊ शकतो. आणि कन्फर्म म्हणा. ओके. ॲट TPSL या ठिकाणी तुमचा TP आणि एसएल लागलेला आहे. एकदम डेल्टा एक्सचेंज सारखा सेम प्लॅटफॉर्म आहे. आता मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, फक्त ₹200चा माझ्याकडे फंड आहे. ₹200 मध्ये सुद्धा तुम्हाला ₹20चा एसएल घेऊन, ₹40चं टार्गेट घेऊन ऑप्शन्स ट्रेडिंग करताय, तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे कमी पैशामध्ये सुद्धा तुम्ही इथं ट्रेड करू शकता. ठीक आहे. आता मला सेल करायला किती रुपये लागतात ते पण एकदा चेक करूया. कंटिन्यू करा. सेल करायला गेलो. 1 लॉटला किती रुपये लागतात बाबा? 1,00,000 इथं 1 लॉटला मला किती रुपये लागतात हे बघूया. 1 लॉटला मला लागतायत ₹5,000 आसपास. बिकॉज हे ऑप्शन सेलिंग आहे. ऑप्शन सेलिंगमध्ये अनलिमिटेड रिस्क असते. त्याच्यामुळे इकडे थोडंसं मार्जिन मला हाय लागतं. येस, सो 10 लॉटला मला या ठिकाणी ₹55,000चं मार्जिन लागतं, जे की माझ्याकडे ऑब्व्हियसली आता नाहीये. ओके. सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. आता बाय सेल कसं करायचं? आपला ट्रेड ॲक्चुअली क्लोज आहे का? अजून पण ओपन दिसतोय. क्लोज केला होता ना आपण? ओके. आपली पोझिशन क्लोज झाली नव्हती. आत्ता पोझिशन क्लोज केली मी. ठीक आहे. सो मी तुम्हाला आता ना फ्युचर बाय करून दाखवतो. फ्युचर्सवरती क्लिक करू आपण आणि आयएनआर मार्जिनवरती क्लिक केलं. आता मी जो माझा फंड आहे ना, तो काय केला, पहिली तर गोष्ट दाखवतो तुम्हाला. मी काय केलं, पोर्टफोलिओवरती क्लिक केलं आणि माझा जो फ्युचर वॉलेटचा जो बॅलन्स होता, ऑप्शन वॉलेटचा जो बॅलन्स होता, तो इथं रिमूव्ह फंड केला. रिमूव्ह फंड केला, फंड्समध्ये घेतला आणि परत तो
फ्युचर वॉलेटमध्ये ॲड केलेलं आहे 262 मध्ये. ओके, इथं केलेलं आहे. आता मी तुम्हाला फ्युचर्स ट्रेड करून दाखवतो थोडक्यात. सगळ्यात पहिलं काय करायचंय, वरती इथं मार्जिन मोड असते बघा, आयसोलेटेड, आणि इथं 50x लिव्हरेज दिसतंय. ओके, तो इथं तुम्ही 100x पण करू शकता, किती पण ठेवू शकतात. 50x, 20, मी 20x ठेवतो आणि बघूया ऑर्डर बसते का आपली. तर मिनिमम बाय इथं बघा INR मध्ये असतं, म्हणजे आता पैशामध्ये तुम्ही ऑर्डर टाकू शकता. इथं लॉट साईज पण टाकू शकतात, पण पैशामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. इथं मिनिमम किती रुपये टाकायला सांगताय, 337 टाकायला सांगताय. ठीक आहे, म्हणजे मला होणार नाही. मला थोडंसं मार्जिन वाढवावं लागेल. 40 करतो. माझ्याकडे कारण की एवढे पैसे नसल्यामुळे मला कमी पैशामध्ये करायचे. मला मिनिमम किती टाकावं लागतं, आता ₹175 मध्ये मी बाय करू शकतो. ठीक आहे, आपण काय करूया, 65,500 आपली लिमिट प्राइस टाकू. 65,500 माझी लिमिट प्राइस आहे. ॲड TPSL वरती क्लिक केलं आणि 65,300 माझा SL आहे. ठीक आहे, 65,300 जर माझा SL असला, तर मला या ठिकाणी मला किती लॉस होऊ शकतो, फक्त ₹10 लॉस होऊ शकतो. आणि माझं 65 किती चालले, 65,400 चालले ना, तर 66,200 जर माझं टार्गेट असेल, तर या ठिकाणी मला ₹81 प्रॉफिट होऊ शकतं. सो असं कमी पैशांमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुम्ही फ्युचर सुद्धा ट्रेडिंग करू शकता. आता मी लिव्हरेज ठेवलंय बघा, नीट बघून घ्या. लिव्हरेज ठेवलंय 40x आणि मी पैसे वापरले ₹175. ₹175 माझा ₹10 एसेल आणि ₹82 टार्गेट. माझा फंड डबल होऊ शकतो जर माझं टार्गेट आलं तर. याप्रमाणे फ्युचर सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता. ओके, कन्फर्म क्लिक करून मी या ठिकाणी बायवरती क्लिक केलं. ओके, सो या ठिकाणी माझी प्राइस एक्झिक्यूट झालेली आहे. ओके, इथं आणि इथं बघा चार्टवरती सगळं दिसतंय. माझं टार्गेट वगैरे मी लावलेला आहे. स्टॉप लॉस इथं छोटासा स्टॉप लॉस आहे माझा, जो की इथं क्लिअर दिसतोय. 5 मिनिटाची टाईम फ्रेम दाखवतो तुम्हाला समजेल सगळं. हे बघा. इथं माझी एंट्री झाली, एरो दिसतोय तिथे. इथं माझा स्टॉप लॉस आहे आणि हे माझं वरती जे दिसतंय ते माझं इथं टेक प्रॉफिट आहे. जर माझं प्रॉफिट आलं तर मला चांगले प्रॉफिट होऊ शकतं. स्टॉप लॉस माझा खूप छोटासा आहे आणि ही माझी लिक्विडेशन प्राइस इथं खाली आहे. म्हणजे जर इथं मार्केट आलं तर माझं पूर्ण फंड गायब होऊ शकतो. किती रुपये? ₹175 जेवढा लावलाय तेवढा गायब होऊ शकतो. ओके. आता राइट नाऊ जर बघितलं तर मला किती 0.36 पैशामध्ये प्रॉफिट चालू आहे. ओके. याप्रमाणे मी तुम्हाला फ्युचर्स सुद्धा ट्रेड करून दाखवलं आणि ऑप्शन सुद्धा ट्रेड केलेला आहे. खूप ईझी आहे. ओके. ह्याला आपण आता काय करूया, क्लोज ऑल करूया. पोझिशन पूर्ण कट केली. सो मित्रांनो, खूप ईझी आहे, काही अवघड नाहीये. ओके, फ्युचर ट्रेड करताना असं फ्युचर ट्रेड करा. इथे इथेरियमचा पण चार्ट आहे, XAU म्हणजे गोल्डचा सुद्धा चार्ट आहे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला ऑप्शन्स ट्रेड करायचे, ऑप्शन्सवरती क्लिक करा. ऑप्शन्सवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला डेलीच्या एक्सपायरी दिसतात, ज्या की 1:30 वाजता एक्सपायर होत असतात डेलीचे कॉन्ट्रॅक्ट्स. इथेरियम पण ट्रेड करता येतं, सोलाना सुद्धा ट्रेड करता येतं, BTC सुद्धा ट्रेड करता येतं. ओके, याप्रमाणे ऑप्शन चेन पूर्णपणे दिसते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, 100, 200, ₹500 मध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स ट्रेडिंग करता येतं, फ्युचर सुद्धा ट्रेड करता येतं. फक्त थोडं वॉलेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे, की समजत नाही की वॉलेट कसं ट्रान्सफर करायचे, पैसे कसे ट्रान्सफर करायचे. पण मी काय म्हणतो, ₹100 ॲड करा आणि इकडे-तिकडे ट्रान्सफर करून बघा. 1-2 वेळा केलं ना, तुम्हाला सवय होऊन जाईल, काहीच तुम्हाला वाटणार नाही. एकदम सिंपल आहे. ओके. आता सगळ्यात मेन मुद्दा तुम्हाला असं वाटत असेल, की सर गोल्डमध्ये ट्रेडिंग कसं करायचं? तर गोल्डवाला पण तुम्हाला एकदा दाखवतो. समजा तुम्ही या ठिकाणी XAU म्हणजे गोल्डचा चार्ट ओपन या ठिकाणी केलेला आहे आणि इथं जे मार्जिन तुम्हाला मिळतंय ते जास्तीत जास्त 50x मिळतं. पण जेव्हा तुम्ही ट्रेड करता ना, तुम्हाला 50x लिव्हरेज पुढे जाऊन मिळतं. हे स्टार्टिंगला कमी असतं. ठीक आहे. सो या ठिकाणी मी माझी प्राइस समजा एक ठिकाणी लिमिट प्राइस करतो आणि मी या ठिकाणी 4108 ला मी बाय केला. आता मला मॅक्सिमम बाय काय की ₹252 मला बाय करावं लागेल. ₹252 मी माझं टाकलं आणि माझं बायिंग किती आहे 4108. ओके. 4108 ला माझं बायिंग आहे. तर स्टॉप लॉस माझा 4100 वरती जर असेल, तर माझा किती लॉस होऊ शकतो? माझा ₹15 चा लॉस होऊ शकतो फक्त. आणि मी किती रुपये वापरले? ₹252 मधले माझे फक्त ₹15 लॉस होऊ शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला जर टार्गेट घ्यायचे म्हणजे 4108 ला माझं बायिंग आहे. तर 4118 माझं टार्गेट असेल, तर मला ₹17 चं माझं प्रॉफिट या ठिकाणी होऊ शकतो. जे की तुम्ही काही लावू शकतात. म्हणजे 4130 लावलं मी समजा, तर मला या ठिकाणी ₹56 चे प्रॉफिट्स होऊ शकतात. म्हणजे कमी पैशामध्ये सुद्धा तुम्ही गोल्ड ट्रेड करू शकता. आधी काय करायचं, तुम्ही मार्जिन इथं टाकायचं तुमचं, जे पण पैसे तुमच्याकडे अवेलेबल आहेत. लिव्हरेज मॅक्स ठेवा आणि स्टॉप लॉस मेंटेन करा. स्टॉप लॉस खूप महत्त्वाचं, स्टॉप लॉस मेंटेन करा. इथे तुमची हे टाका, की किती रुपयांना तुम्हाला ट्रेडिंग करायचे आणि त्याच्यानंतर ॲड TPSL करा आणि तुमचा SL जो आहे, तो बघा, की बाबा माझा SL किती येतोय. या स्विंगच्या खाली मला SL ठेवायचं. तर तो SL ठेवून बघा, किती रुपये लॉस होऊ शकतो आणि त्याच्यानंतरच मग ट्रेड फायर करा, की माझी रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित होते का हे बघा आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही ट्रेड करायला पाहिजे. ओके. आणि लिक्विडेशन प्राइस पण तुम्हाला इथे दिसते 4032 ही माझी लिक्विडेशन प्राइस आहे, जी की खूप खाली आहे. ओके. हे बघा इकडे खूप खाली. तर एवढं ईझी नाहीये लिक्विडेशन प्राइस ट्रिगर करणं.
खूप लांब आहे आणि ₹10-20 ट्रेड करायला काहीच हरकत मला वाटत नाही. प्रॅक्टिससाठी खूप चांगले इम्पोर्टंट प्लॅटफॉर्म आहे. कमी पैशामध्ये ट्रेड करायला अलाउड आहे. डेल्टामध्ये पण कमी पैशाने ट्रेड करू शकता. CoinDeskमध्ये पण कमी पैशाने ट्रेड करू शकता. मी तुम्हाला फ्युचर्स ट्रेडिंग करून दाखवलंय. दोन्ही पण गोल्ड दाखवलंय, BTC दाखवलंय. काही नाही आय-एन-आरमध्ये पैसे टाकायचे, TPSL करायचं, बघायचं की जमतंय का, आपली रिस्क मॅनेजमेंट होतीये का आणि मग ट्रेड करायचं. ओके. आणि ऑप्शन्स तर एकदम सिंपलच आहे. काहीच अवघड नाही. ओके. So याप्रमाणे होतं. आय होप की तुम्हाला सगळं समजलं असेल व्यवस्थित. काही डाउट्स असतील कमेंटमध्ये विचारा. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो मोबाईल ॲप्लिकेशनचा येणार आहे. त्याच्यामध्ये पण बाकीच्या गोष्टी क्लिअर केल्या जातील. ओके. सो चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. जय महाराष्ट्र.